ऑलराईट मंडळी, आजच्या थंबनेलवरती मी असं का लिहिलं असेल बरं की 33 वर्षांचा वनवास संपलाय. त्यामागचं कारण काय? तर खरं तर 1993 साली हा जो सिनेमा आहे द लेजंड ऑफ प्रिन्स रामा, हा सिनेमा रिलीज होणार होता आपल्या भारतामध्ये. पण ऑफकोर्स तो सिनेमा रिलीज नाही होऊ दिला त्यावेळेला. आता तो का नाही रिलीज होऊ दिला, काय सगळ्या मला असं वाटतं भारतातले विविध घटक त्यावेळेला या गोष्टीसाठी जबाबदार होते. आणि लेट्स जस्ट नॉट गेट इन टू दॅट ॲट दिस मोमेंट, बिकॉज आय फील की आत्ता या सिनेमाला सेलिब्रेट करण्याची वेळ आहे. खरं तर आजचा आमचा हा जो व्हिडिओ आहे रामायणाच्या या रिव्ह्यूला घेऊन, तर हा बराच लेट येतो आहे तुम्हा सगळ्यांपर्यंत. त्यामागचं कारण असं की आम्ही हा 1 ते 2 वेळा शूट करण्याचा प्रयत्न केला, पण टेक्निकल इश्यूज इतके सगळे आले की शेवटी आम्हाला थांबावं लागलं. आणि आता लेट का होईना पण थेट तुम्हा सगळ्यांसाठी नक्कीच घेऊन येतोय. बऱ्याच जणांनी मला DM सुद्धा केलं होतं की गायत्री काय झालं, खूप मोठमोठ्या गप्पा करत होतीस रामायणाच्या या सिनेमाला घेऊन आणि तुझाच रिव्ह्यू आला नाही आहे. सो डोंट वरी, लेट का होईना पण थेट हा रिव्ह्यू घेऊन मी आलेले आहे तुम्हा सगळ्यांसाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आता 1980 साली युगो सॉको नावाचा एक जपानी डिरेक्टर, एक माणूस आपल्या भारतामध्ये येतो आणि त्याला इथली मंदिरं, इथला इतिहास या सगळ्या गोष्टींबद्दलची एक डॉक्युमेंटरी बनवायची असते. त्याचा तो प्रवास 1980 जो सुरू झालेला असतो, तब्बल आयुष्यातली 10 ते 12 वर्ष दिल्यानंतर 1992 त्याची ही फिल्म बनवून तयार होते आणि मग तो आपल्या भारतामध्ये ही फिल्म रिलीज करू पाहतो. पण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमुळे या फिल्मवरती बॅन आणलं जातं आणि आता तब्बल 33 वर्षांनंतर सगळ्यांच्या सोशल मीडियावरच्या वारंवार केल्या जात होत्या ज्या मागण्या होत्या, त्याच्यामुळे फायनली हा सिनेमा आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे. भगवान विष्णु के 10 अवतारों में से राम उनके 7वें अवतार माने जाते हैं. हा सिनेमा 24 जानेवारीला रिलीज झालेला आहे आणि बघायला गेलं तर तसा फारसा इतका चांगला अजूनही रिस्पॉन्स नाही मिळाला आहे. अँड आय वंडर का नाही मिळाला आहे. त्यामागची कारणं नक्कीच आहेत की आपण ट्रेलरमध्येच आपल्या सगळ्यांना कळलं होतं की जे लेजेंडरी व्हॉइस ओव्हर्स होते, म्हणजे अमरीश पुरीचा रावणासाठीचा आवाज असू दे, तपस्विनी भिक्षाम देही, भूखे साधु को भिक्षा दो. हे पुण्यवती देवी, हम तुमसे भिक्षा मांगने आए हैं. किंवा जे ओरिजिनल आवाज जे डबिंग होतं ते या सिनेमाला आता नसणार आहे. कारण मेकर्सकडनं असं सांगण्यात आलं होतं की बाबा रे, जी त्यांची ओरिजिनल फाईल होती ऑडिओची, तर ती त्यांच्याकडनं म्हणजे गहाळ झाली आहे, म्हणजे सगळे रेकॉर्ड्स नष्ट झालेत. त्याच्यामुळे त्यांना ओरिजिनल डबिंग आपल्यापर्यंत पोहोचवू न शकल्यामुळे त्यांनी नवीन सगळे आर्टिस्ट हायर केले आणि या सिनेमाची डबिंग व्हॉइस ओव्हर परत एकदा करून घेतला. पण ऑनेस्टली स्पीकिंग आत्ता ज्या वेळेला मी तो बघितला आहे ना, तर लहानपणी आपण सगळ्याजणांनी टेलिव्हिजनवरती तो पाहिला आहे 90च्या दशकातल्या मुलामुलींनी, तर आत्ता तो जो स्पार्क होता, तो जो एक नॉस्टॅल्जिया होता, तो डेफिनेटली मिसिंग होता फिल्ममधनं. पण मला काय भीती होती माहिती आहे का, की व्हॉइस ओव्हरच्या नावाखाली यांनी नवीन काही त्या काळातले डायलॉग्स किंवा त्या काळातले संवाद जे होते, मुख्यतः या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद होती, तर ते नको मिस आउट करायला. तर हा मध्यंतरी एक कॉन्ट्रोवर्सी झाली पण होती की सीता माता प्रभू श्री रामचंद्रांना राम म्हणून अगदी एकेरी उल्लेख करून आवाज देते, मग तिथे स्वामी हा शब्द का नव्हता टाकला गेला, जे की आधीच्या ओरिजिनल फिल्ममध्ये स्वामी हा शब्द वापरला होता. राम, मैं भी आपके साथ चलूंगी. पति पत्नी के कर्तव्य अलग नहीं हो सकते. मेरे स्वामी, आपके साथ मैं भी चलूंगी. मी तरी सुद्धा ज्या वेळेला हा सिनेमा बघितला आहे थिएटरमध्ये, मी तुम्हाला हे सांगू शकते की तो नॉस्टॅल्जिया पूर्णतःच मिसिंग नाही आहे, तो तुम्हाला डेफिनेटली फील होतोच. यार एक गोष्ट मानावी लागेल की जिथे 700 कोटीच्या आदिपुरुषचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे, जिथे लिटरली सरसकटपणे सगळ्यांनी माती खाल्ली होती, रायटर असू दे, डिरेक्टर असू दे, ॲक्टर्स असू दे, सगळ्यांनीच माती खाल्ली होती. एकटं ते जर का हे गाणं सोडलं, तर अख्ख्या सिनेमामध्ये काहीच चांगलं नव्हतं. तर तिथे एक बाहेरचा माणूस येऊन आपल्या देशामध्ये आपल्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाला घेऊन तो एखादी गोष्ट ज्यावेळेला बनवतो, त्यावेळेला मला असं वाटतं त्या व्यक्तीचं कौतुक व्हायला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला न्याय मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच 33 वर्षांचा वनवास अखेर आता संपला आहे. कारण 33 वर्षानंतर फायनली हा 4K व्हर्जनमध्ये HD फॉर्मॅटमध्ये आपल्याला थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे. अजूनही तुम्ही जर का सिनेमा बघितला नसेल तर मी सगळ्यांना सांगते, हात जोडून अगदी कळकळीची विनंती करून की प्लीज जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा बघायला थिएटर्समध्ये जा, कारण परत ही पर्वणी आपल्याला नाही मिळणार. ऑफकोर्स हा सिनेमा आता थिएटरमधनं निघाल्यानंतर परत एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवरती आपल्याला नक्कीच बघायला मिळेल, पण ती मजा जी थिएटरमध्ये आली ना मला बघायला, कमालीची होती. मला असं वाटतं मी फार छोटी व्यक्ती आहे या सिनेमाला रेटिंग देण्यासाठी, कारण ऑफकोर्स हा एक सिनेमा नॉस्टॅल्जिया मोमेंटसाठी सगळ्यांनी सेलिब्रेट करण्याजोगा आहे. त्याच्यामुळे नक्कीच मी असं म्हणेन की या सिनेमाची गाणी, या सिनेमाचं एक बॅकग्राऊंड स्कोअर, ज्या पद्धतीचं ॲनिमे केलेलं आहे, ज्या पद्धतीने या सगळ्या पात्रांना, प्रभू श्री रामचंद्र असतील, लक्ष्मण असतील, सीतामाता आहे किंवा जेवढे पण सगळे पात्र आहेत, त्यांना इतकं सुंदररित्या ॲनिमेशनच्या स्वरूपात मेकर्सने जो न्याय दिला होता इतक्या वर्षांपूर्वीच, तो खरं तर आत्ता अजूनसुद्धा तो तितकाच ताजा वाटतो आपल्याला आणि तितकंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. या सिनेमामध्ये आणखीन एकच चेंज आहे फक्त, की यांनी ना जो आपण लहानपणी पाहिला होता सिनेमा, तर तो आत्ता त्याच्यामध्ये ना हिंदी गाणी होती, तर याच्यामध्ये त्यांनी संस्कृत गाणी ठेवलेली आहेत. आणि एकंदरीत मला असं वाटतं की रामदूत
हनुमान. जननी हम रामदूत हनुमान. मला असं वाटतं हे गाणं खूप हृदयाला भिडणारं आहे, खूप जवळचं गाणं आहे. आणि असंच सेतुबंधनचं जे गाणं आहे, तर मला असं वाटतं ही गाणी जेव्हा येतात ना तेव्हा डोळ्यातून टचकन पाणी जरूर येतं तुम्हा सगळ्यांच्या. आणि मी असं म्हणेन की तरी पण वर्थ वॉच आहे, सिनेमागृहात जाऊन बघण्याजोगा. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, आईबाबा असतील, सगळ्यांना घेऊन जा. हा सिनेमा तसा नक्कीच आहे. एक ॲज अ सिनेमा म्हणून जर काय सिनेमाला ट्रीट करायचं जर का आपण ठरवलं तर मग या सिनेमाचा स्क्रीन प्ले पटापट पुढे जात असतो. बरेच सगळे एपिसोड्स तुम्हाला, बरेच सगळे जे कांड आहेत, जे लिहिलेले आहेत, तर ते तुम्हाला मिसिंग वाटतात. पण लाईक आय सेड अर्लियर की 2.25 तासामध्ये सगळं दाखवणं शक्यच नाही आहे. सुवर्ण अक्षरात कोरावा असा हा भारताचा इतिहास आहे. त्याच्यामुळे नक्कीच 2.25 तासामध्ये जर का हा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा कोणी प्रयत्न केला तर नक्कीच आपण त्या व्यक्तीला या थिएटरला जाऊन बघण्याच्या माध्यमातून का होईना पण नक्कीच न्याय देऊ शकू. तर हा होता माझा आजचा रिव्ह्यू रामायणा द लेजंड ऑफ प्रिन्स रामा या सिनेमाला घेऊन. तुमचं काय मत आहे? तुम्ही हा सिनेमा पाहिला का थिएटर्समध्ये? तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.